आपण सुंदरच्या समय इथे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. खरोखर तर परमेश्वर खूप खरोखर तर परमेश्वर आपल्या खूप प्रेम करतो. म्हणून आपण पूर्ण अंतःकरणाने त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आला. माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आला. पती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपती त्रिपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. हा जीवन प्रवास जीवन प्रवास कठीण येते अनेक प्रतिकूल क्षण. दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझे वाटडे प्रतिदिन. दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझे वाटडे प्रतिदिन. तो आदिवंत आहे हृदय आनंदाचा झरा आहे. तो आदिवंत आहे हृदय आनंदाचा झरा आहे. दुःख येत क्षणी अश्रू पुसतो क्षणी माझा प्रतिदिन बारवाहे. दुःख येत क्षणी अश्रू पुसतो क्षणी माझा प्रतिदिन बारवाहे. माझ्या येशूची अपरम प्रीती मला नाही कशाची भीती. माझ्या येशूची अपरम प्रीती मला नाही कशाची भीती. देश संकट मरण नरका उपोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. देश संकट मरण नरका उपोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आला. माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आला. आपती त्रिपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपती त्रिपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. आपती त्रिपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. तो कधी ना
हालेलुया, प्रेज लॉर्ड. खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे, कारण आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराने आम्हा सर्वांना त्याच्या सानिध्यामध्ये एकत्रित केलेलं आहे. हालेलुया. कारण आपण सर्वजण त्याच्या सानिध्यामध्ये नाचून गाऊन त्याची स्तुती आणि त्याची आराधना करूया. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो. बचाने आया जगत में उसकी स्तुति करो. हालेलुया, ओ ला 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 ला, हालेलुया में वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ. आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ. वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ. आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ. जय जय प्रभु यीशु की, हालेलुया. जय जय प्रभु यीशु की, हालेलुया. हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो. हालेलुया, ओ ला 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 ला, हालेलुया में हरदम होगी साथ जुगी, खुशी और शांति हरा. आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार. हरदम होगी साथ जुगी, खुशी और शांति हरा. आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार. जय जय प्रभु यीशु की, हालेलुया. जय जय प्रभु यीशु की, हालेलुया. हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो. हालेलुया, ओ ला 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 ला, हालेलुया में.
आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊ. खरोखर तर परमेश्वर आमचं खूप प्रेम करतो. हमारी जिंदगी है. यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. सच्चाई है तू ही, तू जिंदगी का रास्ता, तुझसा नहीं कोई. तू है हमारा बादशाह, बादशाह, बादशाह. यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. करुणा का तू सागर, महिमा का तू है राजा. सांसों में समा कर मेरे दिल में यीशु आजा. करुणा का तू सागर, महिमा का तू है राजा. सांसों में समा कर मेरे दिल में यीशु आजा. करते हैं अर्पण तुझे ये जिस्म और रूह जान. यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. निर्बल का तू बल है, संकट में तू सहारा. शांति हमें देता, सब कुछ है तू हमारा. निर्बल का तू बल है, संकट में तू सहारा. शांति हमें देता, सब कुछ है तू हमारा. तेरे खून से हमको मिली मुक्ति मसीहा हमारा. यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. यीशु तू है जिंदगी, तू है बंदगी, तू हमारा खुदा. सच्चाई है तू
पिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा, तुझी स्तुती करतो बाप्पा. सुंदरशा समय बाप्पा तू आमच्यामध्ये उपस्थित राहिलास त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. तुझं अद्भुत सिंहासन सोडून बाप्पा तू आमच्या वर्षामध्ये बाप्पा तू उतरून आलास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. इथून पुढचा सर्व वेळ काळ बाप्पा तुझ्या हाताने स्वाधीन करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन. आप सबको फिर से एक बार प्रेज द लॉर्ड और प्रभु का धन्यवाद हो कि फिर से एक बार परमेश्वर ने ये दिन दिखाया कि आप और मैं प्रभु की आराधना उसके वचनों को देख सकें. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रेज द लॉर्ड आणि प्रभूला धन्यवाद असो की पुन्हा देवाच्या वचनामधून शिकण्यासाठी परमेश्वराने आम्हाला सांभाळले राखलेलं आहे. और फिर से एक बार मैं आशा करता हूँ कि आप लोग सब ठीक होंगे आणि मी पुन्हा आशा करतो की तुम्ही सर्व बरे आहात. और मेरी यही प्रार्थना है कि आप सभी लोग परमेश्वर के अनुग्रह में बने रहें. आणि माझी हीच प्रार्थना आहे की तुम्ही सर्व लोक देवाच्या कृपेमध्ये बनून राहा. और जैसे जैसे हम दिन बढ़ते जा रहे हैं, प्रभु का धन्यवाद कि प्रभु हमें भी संभाल के रखा, हमारे साथ में बना हुआ है. आणि जसे जे दिवस पुढे चाललेले आहेत प्रभूला धन्यवाद की त्याने आम्हाला सांभाळलेलं आहे, त्याने आम्हाला राखलेलं आहे. और फिर से एक बार हम प्रभु के वचन को बांटेंगे. आणि पुन्हा एकदा देवाचं वचन आपण ऐकूयात. और जैसे हमने पिछले हफ्ते देखा कि परमेश्वर की आराधना के लिए वेदी को बांधना जरूरी है. आणि मागच्या आठवड्यामध्ये जसं आम्ही पाहिलं की देवाच्या आराधनेसाठी वेदी बांधणं गरजेचं और आहे वेदी पर बलिदान चढ़ाना जरूरी है. आणि वेदीवर बलिदान चढवणं गरजेचं आहे. और बलिदान जो है वो बड़ा उत्तम ऐसा होना चाहिए. आणि बलिदान जे आहे ते अतिशय उत्तम असायला हवं. जब आप और मैं अब्राहम के जैसा करेंगे तब परमेश्वर हमारे जीवन में उपाय करता चला जाएगा. आणि जेव्हा तुम्ही आणि मी अब्राहमाप्रमाणे करू त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये उपाययोजना करत राहील. परमेश्वर ने प्रथम स्थान उसकी आराधना करने के लिए दिया. परमेश्वराने प्रथम स्थान त्याची आराधना करण्यासाठी दिलेलं आहे. अब्राहम ने परमेश्वर को प्रथम स्थान जो है उसकी आराधना करने के लिए दिया है. अब्राहमाने त्याच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देवाची आराधनेला दिलं. और हम देखते हैं कि परमेश्वर ने उसका उपाय किया. आणि आम्ही पाहतो की देवाने त्याच्याविषयी उपाययोजना केली. और उपाय कहाँ पर किया? जहां पर जरूरत थी वहां पर परमेश्वर ने उसका उपाय किया. आणि उपाय कुठे केला तर जिथं त्याची गरज होती त्या ठिकाणी त्यासाठी उपाय केला गेला. और परमेश्वर का एक नाम जो यहोवा यीरे है उसका अनुभव उसने वहां पर लिया. आणि देवाचं एक नाव जे यहोवा यीरे आहे त्याचा अनुभव त्या ठिकाणी अब्राहमाने घेतला. आराधना करना कोई आसान काम नहीं है. आराधना करणं ही काही फार सोपी गोष्ट नाहीये, खूब कठिन काम है. खूप कठीण गोष्ट आहे. क्योंकि हमें तैयारी के साथ में जाना है, बलिदान को वहां पर चढ़ाना है. कारण आम्हाला तयारीनिशी जायचंय, बलिदान चढवायचंय, वहां पर बलिदान चढ़ाना है. त्या ठिकाणी बलिदान चढवायचंय. और बलिदान चढ़ाना जो है ये आसान काम नहीं है. आणि बलिदान चढवणं हे काही सोपं काम नाही. इसलिए आपको और मेरे जीवन में ये समझना जरूरी है कि आप और मैं उत्तम ऐसा बलिदान लेकर हम प्रभु के पास में जाएं और उसको उस वेदी पर चढ़ाएं. आणि म्हणून तुम्हाला आणि मला गरज आहे की उत्तम असं बलिदान घेऊन आम्ही देवाच्या वेदीकडे जावं. जब हम ऐसा करेंगे, जेव्हा आम्ही असं करू हमारी आराधना जो है परमेश्वर के सम्मुख जाएगी. आमची आराधना देवाच्या सम्मुख जाईल और हमारे लिए स्वर्ग के दरवाजे को खोल देगी. आणि आमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडून ठेवेल. और परमेश्वर का वचन कहता है कि वो आराधना में विराजमान परमेश्वर आणि है. देवाचं वचन असं सांगतं की तो आराधनेमध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे. और अभी बलिदान चढ़ाने जो हमने पिछले हफ्ते में देखा था, अब हम ये हफ्ते में ये देखेंगे कि बलिदान चढ़ाने के लिए एक याजक का होना जरूरी है. आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही बलिदान चढवण्याविषयी पाहिलं आणि आता ते कसं चढवायचं याविषयी आम्ही पाहणार आहोत. तर त्यासाठी एक याजक असणं गरजेचं आहे. बलिदान चढ़ाने के लिए एक याजक को परमेश्वर ने नियुक्त किया है. आणि बलिदान चढवण्यासाठी परमेश्वराने एका याजकाची नियुक्ती केली आहे. अब नए जो नियम में है, आप और मैं उसके याजक ऐसा कहा गया है. आता नवीन करारानुसार तुम्हाला आणि मला त्याचं याजक असं गणलं गेलेलं आहे. और वो याजक का काम है वेदी पर बलिदान को चढ़ाना है. आणि याजकाचं काम आहे ते बलिदान वेदीवर चढवणे. आइए ये वचनों को देखने से पहले हम प्रभु के हाथों में आए और हम प्रार्थना करें. या वचनांमध्ये जाण्या अगोदर देवाच्या हातामध्ये आम्ही पडूया आणि प्रार्थना करूया. और देखिए कि वो खास याजक जो है वो खास बलिदान वो चढ़ाता है. वो खास बलिदान क्या है? आणि आम्ही पाहणार आहोत याजक जे खास असं बलिदान चढवतो ते काय आहे. तो आइए हम वो देखने से पहले
हम प्रार्थना ते करें। पाहण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो की पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या वचनाची भाकर बोलण्यासाठी या ठिकाणी एकत्रित केलं. परमेश्वर बापा, आम्ही पाहिलं की बलिदान चढवणं हे गरजेचं आहे, वेदी बांधणं हे गरजेचं आहे. आज तू आम्हाला शिकवणार आहे प्रभू की ते कसं करावं, कसं द्यावं. हो प्रभूजी, आज आमचे मन अंतःकरण तू तयार कर, आमचे ज्ञान चक्षु तू उघड आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवाशी, आत्म्याशी, हो प्राणाशी परमेश्वरा तू बोल. परमेश्वरा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या हातात पडतो. येशूच्या नावात मागते पित्या, तू ऐक. आमेन. आमीन. पहला पत्रस 2 अध्याय 5 वचन में लिखा है, पहिलं पेत्र 2 अध्याय आणि 5 वचन असं सांगतं, आप और मैं परमेश्वर के याजक हैं। तुम्ही आणि मी परमेश्वराचे याजक आहोत. आप और मैं पवित्र समाज बनकर, उसके याजक बनकर हम आत्मिक बलिदान चढ़ाएं, ऐसा वचन कहता है। आणि तुम्ही आणि मी पवित्र जन बनून त्याचं याजक पण करावं, ते बलिदान चढवावं असं देवाचं वचन सांगतं. क्योंकि यीशु मसीह के द्वारा ये परमेश्वर को ग्रह है, मतलब उसको देना है। कारण की हे येशूच्या द्वारे परमेश्वर स्वीकारतो किंवा त्याला ग्राह्य आहे. हम परमेश्वर के खास चुने हुए याजक हैं, आम्ही देवाचे खास निवडलेले याजक आहोत, जो हम वेदी से जुड़े हुए हैं, जे आम्ही वेदीशी जुडले गेलेलो और आहोत. हमें भी बलिदान को लेकर आना है। आणि आम्हाला देखील ते बलिदान घेऊन यायचंय. आप और मैं खास बलिदान देने के लिए बुलाए गए हैं। तुम्हाला आणि मला खास बलिदान देण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे. पहला पत्र 2 अध्याय 9 वचन भी कहता है पहिलं पेत्र 2 अध्याय 9 वचन असं कि सांगतं, आप और मैं याजकों का समाज है, तुम्ही आणि मी याजकांचा एक समाज आहे. और याजक का काम है वेदी के ऊपर बलिदान चढ़ाना आणि है। याजकाचं काय काम आहे तर वेदीवर बलिदान चढवणं. और आपका और मेरा, आप और मैं जो याजक हैं, आपको और मुझे भी उस वेदी के साथ में जुड़ना है जहां पर आप और मैं बलिदान को चढ़ा सके। आणि तुम्ही आणि मी एक याजक जे गणलं गेलेलो आहोत, आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्या वेदीशी जोडलं गेलेलो पाहिजे. और ये वेदी परमेश्वर के साथ में जुड़ना है। आणि ही वेदी म्हणजे देवासोबत जुडलं जाणं. आप और मैं भी आराधना के साथ परमेश्वर के साथ में जुड़ना है। तुम्ही आणि मी देखील आराधनेमध्ये त्या वेदी सोबत जुडलं गेलं पाहिजे. अब जो बलिदान वेदी पर चढ़ाना है वो क्या होना चाहिए आत्मिक रीति से। आता हे जे बलिदान चढवलं जाणार आहे ते काय असायला पाहिजे आत्मिकरित्या. अब ये बलिदान जो है ये पशुओं का बलिदान नहीं है, क्योंकि पशुओं का बलिदान यीशु मसीह ने उस क्रूस के ऊपर चढ़ा दिया है। आणि हे जे बलिदान असणार आहे हे निश्चित अर्थाने प्राण्यांचं बलिदान नसणार आहे, कारण की ते बलिदान अगोदरच येशू ख्रिस्ताने स्वतः वधला जाऊन दिलेला आहे. कि वो हमारे लिए मेमना बन गया है। कारण की तो आमच्यासाठी एक मेंढरू झाला. वो क्रूस वेदी है, आणि ती जे वधस्तंभ आहे तो वेदी आहे. और वो वेदी के ऊपर उस मेमने को दे दिया गया है। आणि त्या वेदीवरती त्या मेंढराला चढवलं गेलेलं आहे. अब सब कुछ पूरा हो गया है। आणि सर्व पूर्ण झालेलं आहे. अब आपको और मुझे पशु देने की जरूरत नहीं है। आता तुम्हाला आणि मला कुठल्याही प्राण्याची बली देण्याची गरज नाही. अब आपको और मुझे आत्मिक बलिदान देने की जरूरत तर है। तुम्हाला आणि मला आत्मिक बलिदान देण्याची गरज आहे. और वो बलिदान क्या होना चाहिए, इस बात को समझना है। आता ते बलिदान काय असावं हे समजून घेणं गरजेचं कि आहे. आप और मैं परमेश्वर के याजक ठहराए गए हैं। कारण तुम्ही आणि मी परमेश्वराचे याजक ठरवलं गेलेलो अब वो आहोत. बलिदान को समझें, जो बलिदान परमेश्वर की वेदी पर चढ़ाना है। आणि ते बलिदान आम्ही समजून घ्यावं जे त्या वेदीवरती चढवलं जाणार आहे. जो पहला जो बलिदान है वो धन्यवाद का बलिदान होना आणि है। पहिलं जे बलिदान असणार आहे ते आहे धन्यवादाचं. हम रोज परमेश्वर की वेदी के सामने आकर धन्यवाद की बलिदान चढ़ाएं। आम्ही रोज आणि रोज परमेश्वराच्या वेदीजवळ येऊन धन्यवादाचं बली चढवावं. भजन संहिता 116:17 कहता है, आणि स्तोत्र संहिता 116:17 सांगतं, मैं तुझे धन्यवाद बलिदान चढ़ाऊंगा। मी तुला धन्यवादाचे बलिदान चढवेन. आपको और मुझे धन्यवाद का बलिदान चढ़ाना है। तुम्हाला आणि मला धन्यवादाचं बलिदान चढवायचं आहे. और धन्यवाद का हमने मतलब पिछले हफ्ते में देखा था। आणि बलिदान याचा अर्थ आम्ही मागच्या आठवड्यात पाहिलं. धन्यवाद इसका अर्थ हमने पिछले हफ्ते देखा। धन्यवाद याचा अर्थ आम्ही मागच्या आठवड्यात पाहिलं. जो कुछ परमेश्वर ने हमें दिया है, जे काही परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, जो हमारे जीवन में परमेश्वर ने किया है, जे काही त्यानं आमच्यासाठी केलेलं आहे, उसके लिए प्रभु का उपकार मानना है। त्यासाठी परमेश्वराचे उपकार मानणे. और ये धन्यवाद जो है स्तुति आराधना का भाग है। आणि हे धन्यवाद जे आहे हा स्तुती आराधनेचा एक भाग आहे. उपकार या आभार ये जीवन का अतिशय महत्व का भाग हमारे जीवन में होना है। उपकार किंवा आभार हे आमच्या जीवनातला एक महत्वाचा घटक असला पाहिजे. हमें प्रभु के अनुग्रह के लिए धन्यवाद देना चाहिए। आम्ही देवाच्या कृपेसाठी त्याला धन्यवाद दिला पाहिजे. इस धन्यवाद का बलिदान हम हमेशा चढ़ाएं। आणि म्हणून धन्यवादाचं यज्ञ आम्ही नेहमी चढवावं. भजन संहिता 56 अध्याय 12 वचन भी इसी प्रकार कहता है,
आणि त्या ठिकाणी स्तोत्र संहिताचं 56:12 आम्हाला असं सांगतं भजन संहिता 50 अध्याय 23 वचन ऐसा कहता है। आणि स्तोत्र 50:23 असं सांगतं भजन संहिता 50:14 इस प्रकार कहता है, स्तोत्र संहिता 50:14 असं मैं सांगतं धन्यवाद का बलि तुझे चढ़ाऊंगा। मी धन्यवादाचा यज्ञ तुला अर्पण करीन हमारे जीवन के अंदर रोज परमेश्वर ने जो हमारे लिए किया है उसके लिए धन्यवाद देना ना भूलें। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज जे काही त्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे त्यासाठी त्याचे आभार मानणं आम्ही कधीही विसरू नये। क्या किया है परमेश्वर ने आज के दिन हमारे लिए? काय केलं आजच्या दिवशी परमेश्वराने आमच्यासाठी? आज का दिन प्रभु ने हमें दिखाया है। आजचा दिवस परमेश्वराने आम्हाला दाखवला। हमारे शरीर में प्रभु ने चंगाई रखा है। आमच्या शरीरामध्ये परमेश्वराने आरोग्य दिलं। हमारे परिवार को सही सलामत रखा है। आमच्या जे कुटुंब आहे त्याला त्यांनी सांभाळलंय। हमारी जरूरत को आज के दिन प्रभु ने पूरा किया है। आमची प्रत्येक गरज आजच्या दिवशी परमेश्वराने भागवलेली आहे। हर एक बात के लिए प्रभु का धन्यवाद का बलिदान आप और मैं चढ़ाएं। आणि ह्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवादाचं बलिदान यज्ञ आम्ही त्या परमेश्वराला करावा। हम बहुत बार सिर्फ प्रार्थना करते रहते, प्रभु से मांगते रहते, मांगते रहते, मांगते रहते हैं। आम्ही बऱ्याचदा फक्त प्रार्थना करतो आणि मागत राहतो। हम उसके लिए प्रार्थना करना है, उसके लिए प्रार्थना करना आम्ही है। याच्यासाठी प्रार्थना त्याच्यासाठी प्रार्थना ये करना अच्छी बात है, करणं चांगलं आहे। लेकिन हमें परमेश्वर का धन्यवाद देना ना भूलें, इस बात को भी समझना है। पण देवाला धन्यवाद देणं आम्ही विसरू नये ही गोष्ट समजणं फार गरजेचं और आहे। धन्यवाद का बलिदान रोज हमारे जीवन में हम उस वेदी पर चढ़ाएं। आणि धन्यवादाचं बलिदान आम्ही रोज आणि रोज त्या वेदीवर चढवावं। परमेश्वर ने हमें पाप से बचा कर रखा है। परमेश्वराने आम्हाला सर्व पापांपासून वाचवलंय। संसार की हर एक बुरी बातों से प्रभु ने बचा के रखा है। जगाच्या सर्व वाईट गोष्टींपासून त्याने आम्हाला वाचवलंय। परमेश्वर ने हमें उसमें रखा है। परमेश्वरामध्ये त्याने आम्हाला ठेवलेलं आहे। परमेश्वर के वचनों में हमें रखा है। त्याच्या वचनामध्ये त्याने आम्हाला ठेवलंय। ये परमेश्वर का अनुग्रह है, ही देवाची कृपा आहे इसके लिए धन्यवाद देना ना भूलें। आणि म्हणून त्यासाठी धन्यवाद देणं विसरू नये। अब जो दूसरा बलिदान आपको और मुझे चढ़ाना है याजक के रूप में, आता दुसरं बलिदान जे आम्हाला चढवायचं एक याजकाच्या वो स्वरूपामध्ये स्तुति रूप बलिदान। ते आहे स्तुती रूप बलिदान। इब्री का पत्र 13 अध्याय 15 वचन, इब्री 13:15 वहां पे लिखा है स्तुति रूप बलिदान, वहां पर लिखा है आणि त्या ठिकाणी स्तुती रूप बलिदानाविषयी सांगितलेलं जो हमारे आहे। ओठों का फल है, जे आमच्या ओठांचं फळ आहे, परमेश्वर को सर्वदा हमेशा चढ़ाया करें। जे परमेश्वराला आम्ही नेहमी चढवावं। स्तुति रूप बलिदान क्या है? आता स्तुती रूप बलिदान काय आहे? स्तुति का मतलब है परमेश्वर के गुणों को प्रसिद्ध करना है। स्तुती याचा अर्थ देवाचे गुण प्रदर्शित करणं। वो अनुग्रहकारी है, वो हमारा प्रेमी पिता है, वो हमारा उद्धार करता परमेश्वर है, वो सर्वशक्तिमान परमेश्वर है, वो सर्वव्यापी परमेश्वर। इन गुणों को प्रकट करना है। तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, तो सर्वज्ञानी आहे, तो प्रेमळ आहे, तो सर्वव्यापी आहे, हे त्याचे गुण प्रदर्शित करणं म्हणजे स्तुती करणं। स्तुति का मतलब है बड़ाई करना है। स्तुती याचा अर्थ की आम्ही त्याचं नाव उंच करावं। जिस प्रकार एक प्रेमी जो है अपनी प्रेमिका की सुंदरता का वर्णन करता है, जशा प्रकारे एक प्रेमी त्याच्या प्रेमिकेच्या सुंदरतेचं वर्णन वो करतो, सिर्फ उसी की अपनी प्रेमिका की बातें ही करता रहता तो है। फक्त आपल्या प्रेमिकाचेच विषयी बोलत राहतो। उसी प्रकार आप और मैं याजक इस रिश्ता के कारण आप और मैं परमेश्वर की स्तुति को हमेशा निहारते रहे। तसंच आम्ही एक याजक या नात्याने परमेश्वराच्या स्तुतीचं आम्ही वाखाणना करावी, त्याच्याकडे आम्ही पाहावं। स्तुति अर्थात ये है कि प्रभु की सुंदरता को देखना है, आणि स्तुती याचा अर्थ देवाची सुंदरता निहाळणं, उसकी सुंदरता को निहारना है। त्याच्या सुंदरतेला निहाळायचंय। और उसकी सुंदरता कहाँ पर है? आणि त्याची सुंदरता कुठे आहे? परमेश्वर की सुंदरता कहाँ पर देखने मिलेगी? देवाची सुंदरता आम्हाला कुठे पाहायला मिळेल? परमेश्वर की सुंदरता आपको और मुझे परमेश्वर के वचनों में देखने मिलती तर है। देवाची सुंदरता आम्हाला त्याच्या वचनांमध्ये पाहायला अगर मिळते। परमेश्वर की सुंदरता को देखना है, उसको पहचानना है, तो परमेश्वर के जो वचन है उसको पढ़ना और उसमें से परमेश्वर की सुंदरता को ढूंढना, ये हमारा काम होना है। देवाची सुंदरता आम्हाला पाहायची आहे, बघायची, तर आम्हाला देवाच्या वचनामध्ये जाणं, ती वचनं पाहणं, निहाळणं हे गरजेचं आहे। परमेश्वर के वचन, परमेश्वर का सिर्फ ज्ञान लेना नहीं है, परमेश्वराचं वचन हे केवळ त्याचं ज्ञान अर्जित करण्यासाठी तो नाहीये, परमेश्वर का जो वचन है परमेश्वर की सुंदरता को निहारना है। तर परमेश्वराचं जे वचन आहे ते देवाची सुंदरता निहाळण्यासारखं आहे। इसलिए अपने समय को निकालें। जिस प्रकार एक प्रेमी प्रेमिका के लिए समय निकालता है और की सुंदरता का वर्णन करता है, वैसे आप और मैं परमेश्वर की सुंदरता का वर्णन करने के लिए समय को निकालें। जसं एक प्रेमी आपल्या प्रेमिकेच्या सोबत ते वेळ घालवण्यासाठी वेळ काढतो आणि तिची सुंदरता वर्णतो, तसंच तुम्ही आणि मी देखील आमच्या जीवनामध्ये एका प्रेमीसारखं त्या वचनांकडे जावं आणि त्याची सुंदरता आम्ही निहाळावी। ये स्तुति रूप बलिदान करना है। आणि हेच स्तुतिरूप बलिदान करणं आहे। श्रेष्ठ गीत रत्न में 2 अध्याय 5 वचन में कहता है कि मैं प्रेम का रोग
रोगी हूँ। आणि गीतरत्न 2:5 आम्हाला असं सांगतं की मी प्रेमाचा रोगी आहे. हमने अलग अलग बीमारियों के नाम को सुने हैं, लेकिन यहाँ पे एक चीज है, वो लिखता है मैं प्रेम का रोगी हूँ। आम्ही वेगवेगळ्या आजारांची नावं ऐकली असतील, पण आता हा एक रोग आहे, तो आहे प्रेम रोग. और हमें मालूम है प्रेम का जो रोगी है वो किस प्रकार व्यवहार करता है। आणि आम्हाला माहित आहे की प्रेम रोगी जो आहे तो कशा प्रकारची वागणूक असते त्याची. लेकिन आपको और मुझे प्रेम का रोगी किस लिए बनना है? परमेश्वर के लिए बनना है। पण आम्हाला प्रेमाचा रोग कशासाठी लावून घ्यायचा आहे? तर देवासोबत प्रेम करण्यासाठी. श्रेष्ठ गीत 5:8 भी कहता है आणि गीतरत्न 5:8 असं सांगतं कि वो अपने प्रेमी को ढूंढ रही है, की ती आपल्या प्रेमीला शोधत आहे उसे मिलने के लिए वो तरस गई है, आणि त्याला भेटण्यासाठी ती आतुर झाली आहे. वो पूरी तरह से बेचैन हो उठी है उसे मिलने के लिए। आणि ती त्याला भेटण्यासाठी अगदी आतुर आणि बेचैन झालेली वो आहे. कहती है मैं प्रेम की रोगी हूँ, मैं उससे मिलना आणि है, ती म्हणते मी प्रेमाची रोगी आहे, मला त्याला भेटायचं मुझे आहे, उसकी सुंदरता को निहारना है। मला त्याची सुंदरता निहाळायची आहे. आपको और मुझे भी यही करना है, तुम्हाला आणि मला देखील हेच करायचं आहे. परमेश्वर की सुंदरता को निहारना है। देवाची सुंदरता आम्हाला निहाळायची आहे. आज हम देख रहे हैं कि परमेश्वर की सुंदरता को ढूंढने के लोगों के पास में समय नहीं है। आज आम्ही पाहतो की देवाची सुंदरता निहाळण्यासाठी लोकांकडे वेळ नाहीये. मूसा कहता है कि प्रभु मुझे तुझे देखना है, मोशे म्हणतो मला तुला पाहायचंय, मुझे तुझे देखना मला है। तुला पाहायचंय. परमेश्वर से वो जिद करने लगा। आणि देवाकडे तो हट्ट धरून बसला. परमेश्वर ने कहा तू मुझे नहीं देख सकता, परमेश्वर म्हणतो मी तू मला पाहू शकत नाही, मैं बहुत पवित्र और तेजमय हूँ, मी अतिशय पवित्र आणि प्रकाशित आहे, कोई भी मनुष्य मेरे सामने नहीं टिक सकता। आणि कुठलाही मनुष्य माझ्या समोर थांबू शकत नाही. लेकिन वो जिद करता है कि प्रभु मुझे तेरी सुंदरता को निहारना पण तो है। हट्ट धरून बसतो की प्रभू मला तुझी सुंदरता निहाळायची आहे. परमेश्वर ने उसकी जिद को स्वीकार किया। परमेश्वराने त्याचा हट्ट स्वीकारला. परमेश्वर ने उसे कहा मैं तुझे मेरी सुंदरता को दिखाऊंगा, तो एक चट्टान पर आके खड़ा हो जा, जो मैं तुझे दिखाऊंगा। आणि परमेश्वर म्हणतो की मी तुझा हट्ट पुरवेन, तुला जर मला निहाळायचं असेल तर तुम्ही सांगेल त्या खडकावर येऊन उभा राहा. और वो उस चट्टान पर खड़ा हो गया, आणि त्या खडकावर तो उभा राहिला उसने परमेश्वर को निहारा। आणि त्याने परमेश्वराला निहाळलं. आज भी अगर परमेश्वर को आपको और मुझे निहारना है, देखना है, तो यीशु मसीह वो चट्टान है जिस पर आप और मैं परमेश्वर की सुंदरता को निहार सकते आणि हैं। आज जर तुम्हाला परमेश्वराची सुंदरता निहाळायची असेल तर परमेश्वर येशू ख्रिस्त तो खडक आहे ज्याच्यावर आम्हाला उभं राहणं गरजेचं हम आहे. रोज उस चट्टान पर आए आम्ही रोज आणि रोज त्या खडकावर यावं और उस यीशु मसीह के सामने आए आणि देवाच्या येशूच्या समोर यावं और परमेश्वर की सुंदरता को देखें। आणि देवाच्या सुंदरतेला पाहावं. दाऊद भी कहता है कि मैं तेरी सुंदरता के लिए तड़फ रहा हूँ, आणि दावीद देखील म्हणतो मी तुझ्या सुंदरतेसाठी तरसत आहे. मैं तेरे मंदिर में रात दिन बैठा रहूं मी तुझ्या मंदिरामध्ये रात्रंदिवस बसून और राहावं तेरी सुंदरता को मैं निहारता रहूं। आणि तुझी सुंदरता मी निहाळत राहावं. आज आप और मैं याजक इस नाते से आप और मैं उस वेदी पर स्तुति रूप का बलिदान चढ़ाएं। आणि एक याजक या नात्यानं तुम्ही आणि मी देखील त्या वेदीवरती आम्ही एक भेट चढवावी. आज बाकी सब चीज निहारने के लिए लोगों के पास में है। आज बाकी सर्व गोष्टी निहाळण्यासाठी लोकांकडे वेळ आहे. आज मोबाइल लोगों के पास में है, लोकांकडे मोबाईल आहे वो निहारते हैं, आणि ते निहाळत बसतात. रेसिपी को निहारते हैं, रेसिपी निहाळतात, बाकी चीजों को निहारते हैं, बाकीच्या गोष्टी निहाळतात. लेकिन परमेश्वर की सुंदरता को निहारने के लिए समय नहीं पण है। देवाची सुंदरता निहाळण्यासाठी वेळच नाही. आज लोगों के पास में घंटों निकल जाते हैं उस रेसिपी को देखते देखते। आणि तासून तास निघून जातात ते रेसिपी पाहता पाहता. मैं ये नहीं कह रहा हूँ कि रेसिपी मत देखिए, मी असं म्हणत नाही की रेसिपी पाहू नका. सुंदर बनाइए आप खाना, चांगलं जेवण बनवा, अच्छी रेसिपी तैयार कीजिए, चांगल्या रेसिपीज बनवा, हमें भी बुलाइए आम्हाला देखील बोलवा, और इससे कि हम भी देख सके कि आपने कितना अच्छा बनाया है। जेणेकरून आम्ही देखील पाहू शकू की तुम्ही किती छान मैं बनवता. उसके विरोध में नहीं हूँ, त्याच्या विरोधात नाही, लेकिन आपका समय कहाँ जा रहा है उसको चेक करिए। पण तुमचा वेळ कुठे जातोय हे पाहणं गरजेचं आहे. रोज मैं भी जब शाम को बैठता हूँ मूल्यांकन करता हूँ कि मेरा आज का दिन कितना घंटा कितना समय प्रभु के वचन के सुंदरता को देखने के लिए गया है। संध्याकाळी ज्यावेळेस मी माझं मूल्यांकन करत बसतो की आज किती वेळ मी देवाची निहाळण्यासाठी दिलेला आहे. मैं कितना समय परमेश्वर के वचनों की सुंदरता को मैंने देखा है। किती वेळ मी माझ्या देवाच्या वचनाची सुंदरता पाहिलेली मैं खुद आहे. मूल्यांकन करता हूँ, मी स्वतः मूल्यांकन करतो. इसलिए मेरी बहन मेरे भाई म्हणून माझ्या भाऊ बहिणींनो स्तुति रूप बलिदान देना है। स्तुतिरूप बलिदान द्यायचंय. और एक बलिदान को आपको मुझे चढ़ाना है, वो है भलाई करना, उदारता दिखाना, ये बलिदान के रूप में अजून है। एक जे बलिदान आम्हाला चढवायचे ते आहे भलाई करणं आणि
उदारता दिखाना। उदारता दाखवणं। इब्री का पत्र 13 अध्याय 16 वचन। इब्री 13:16 वो भलाई करना और उदारता दिखाना ना भूलो। की तुम्ही भलाई करणं, चांगलं करणं आणि उदारता दाखवणं हे सोडू नये. आपको और मुझे भलाई करने के लिए, उदारता दिखाने के लिए बुलाया है, तुम्हाला आणि मला बरं करण्यासाठी आणि उदारता दाखवण्यासाठी बोलवलं गेलेलं क्योंकि आहे. परमेश्वर ऐसे बलिदानों से प्रसन्न होता कारण है। परमेश्वर अशाच बलिदानांनी प्रसन्न होतो. आज जो जिसको कोई जरूरत है, मेरे बहन मेरे भाई, अपने हाथ को पीछे मत हटाएं, जर एखादा गरजू आहे तर त्याच्याकडून तुमचा हात तुम्ही आकडून घेऊ नका, उसको दे दें, त्याला द्या, उदारता से दें, उदारतेने द्या, भलाई करें। बरं ते करा. हम देखते हैं कि इस लॉकडाउन के अंदर कितने लोग भूखे थे, आम्ही पाहिलं की या लॉकडाऊन मध्ये कितीतरी लोक उपाशी होते, कितने लोगों के घरों में खाना नहीं बना। कितीतरी लोकांच्या घरामध्ये जेवण बनलं नाही. आज भी लोगों को नौकरियों का प्रश्न है। आजही लोकांना नोकऱ्यांचा प्रश्न आहे. अगर ऐसा कोई व्यक्ति दिखे तो आप उसको उदारता से दें। असा जर कुणी व्यक्ती दिसला तर तुम्ही त्याला उदारतेने द्या. कोई भूखा सोने ना पाए, कुणीही उपाशी झोपू नये, आप उनको दें। तुम्ही द्या. अपने हाथ को अकड़े ना, तुमचे हात आकडून घेऊ नका, अपने हाथ को खुला रखें, तुमचे हात मोकळे करा और आप ध्यान दें यहाँ वहाँ कि किसी को किस क्या जरूरत है। आणि लक्ष द्या की कुणाला काय गरज आहे नहीं, सचमुच जिसको जरूरत है उसको दें। आणि खरं ज्याला गरज आहे ना त्याला द्या. इसके लिए काफी लोग गलत फायदा भी उठाते हैं। कारण याचा बरेच जण वाईट त्याचा फायदा देखील उचलत आहे. इस बात को भी हम समझें। आणि ह्या गोष्टी देखील आम्हाला समजून घेतल्या पाहिजेत. मैं अभी वहां नहीं जाना चाहता, मैं ये बलिदान के ऊपर मैं रहना चाहता हूँ। आता मी तिथं नाही जाऊ इच्छित, मी बलिदानावरच थांबू इच्छितो. इसलिए संभल कर और जिसको जरूरत है उसको देने के लिए अपने हाथ को पीछे ना आणि करें। म्हणून सांभाळून ज्याला गरज आहे त्यालाच देण्यापासून आपला हात आकडून घेऊ नका. और हमारा खुद का देना भी ये वेदी पर चढ़ाने का बलिदान है। आणि आमचं स्वतःचं देणं देखील त्या वेदीवरती अर्पण देण्यासारखं आहे. हमारा देना ये बलिदान है। आमचं देणं हे बलिदान आहे. उत्पत्ति जब 4 अध्याय में हम पढ़ते हैं, वहां पे कैन और हैबेल के बारे में लिखा है। उत्पत्ती 4 अध्यायामध्ये आम्ही पाहतो काईन आणि हाबेला विषयी सांगितलेलं आहे. दोनों ने परमेश्वर के सामने बलिदान लेकर आया। ते दोघंही देवासमोर बलिदान घेऊन आले. कैन ने भी बलिदान लेकर आया, काईन देखील भेट घेऊन आला, हैबेल भी बलिदान लेकर आया, हाबेल देखील भेट घेऊन आला. और दोनों ने अपनी भेंट को चढ़ाया। आणि दोघांनी त्यांची भेट चढवली. हैबेल की भेंट को स्वीकार किया हाबेलाची भेट स्वीकारली गेली और उसकी भेंट को परमेश्वर ने स्वीकार किया। आणि त्याची भेट परमेश्वराने स्वीकारली. आज आपको और मुझे भी ऐसी भेंटों को प्रभु के सामने लेकर आना है। आज तुम्हाला आणि मला देखील अशाच भेटी परमेश्वरासमोर सादर करायच्या. हमारा देना ये बलिदान है। आमचं देणं हे बलिदान आहे. याकूब ने उस बलिदान को दिया। याकोबने बलिदान दिलं. उत्पत्ति 28 अध्याय 22 वचन। उत्पत्ती 28:22 मध्ये उसने परमेश्वर के साथ में एक वाचा को बांधा। त्याने परमेश्वरासोबत एक वाचा हमने बांधली. जो पिछले हफ्ते देखा कि परमेश्वर ने एक दर्शन उसको दिया, स्वर्ग का दर्शन, मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की याकोबाला परमेश्वराने स्वर्गाचं दर्शन दिलं और जिस पत्थर पे वो सोया हुआ था आणि ज्या दगडावर तो झोपला उसने होता उसको खंबे को खड़ा किया आणि त्या ठिकाणी त्यांनी खांब उभा केला और परमेश्वर का भवन वहां पे ठहराया। आणि देवाचं भवन ठरवलं. और वो कहता है, आणि तो म्हणतो जो कुछ तू मुझे देगा जे काही तू मला देशील उसका दशमांश मैं अवश्य ही तुझे दिया करूंगा। त्याचा दशांश मी अवश्य तुला देईन. उसने यहाँ पर एक वाचा को बांधा आणि त्या ठिकाणी परमेश्वराला त्याने वचन दिलं कि जो भी तू मुझे देगा उसका दशमांश मैं अवश्य तुझे दूंगा। जे काही तुम्हाला देशील त्याचा दशमांश मी तुला देईन. और हमारा देना ये बलिदान है। आणि आमचं देणं हे बलिदान आहे. निर्गमन 22 अध्याय 29 और 30 वचन। निर्गम 22, 29, 30. और वहां पे भी लिखा है कि अपने भेड़ बकरियों का, अपने फलों का, अपनी उपजों का पहिलौठा देना। आणि त्या ठिकाणी देखील असं सांगितलेलं की आपले जे गुरढोरं आहेत, आपल्या ज्या मेंढरं शेरडं आहेत, जे आपलं अन्नधान्य फळं आहे त्याचं प्रथम भाग तू परमेश्वराला दे. हमारा प्रथम फल देना ये परमेश्वर के लिए बलिदान है। आम्हाला परमेश्वराला प्रथम फळ देणं हे त्याच्या प्रित्यर्थ बलिदान आहे. परमेश्वर पशुओं की मांग नहीं कर रहा है, परमेश्वर प्राण्यांची मांग करत ये नाही. आत्मिक भेंटें हैं जो हमें उस वेदी पर चढ़ाना ही है। आत्मिक भेटी आहेत ज्या आम्हाला त्या वेदीवरती चढवायच्या. और हमारा देना जो है आनंद के साथ में देना है। हमारा देना जो है इच्छा से होना है। आणि आमचं देणं हे आमच्या इच्छेने आणि आनंदाने देणं असावं. और हमारा जो दशमांश है ना वो सच्चाई के साथ में पहुंचना है। आणि आमचे जे दशमांश आहे ना ते खरेपणाने पोहोचावे. दूसरा इतिहास 31 अध्याय 12 वचन। दोन इतिहास 31:12. वहां पे लिखा है उनकी भेंटें, उनका दशमांश सच्चाई से पहुंचाई गई। आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांच्या भेटी, त्यांचे दशमांश जे आहे ते सत्यतेने दिले गेले.
आज भी हम देखते हैं कि लॉकडाउन के अंदर परमेश्वर का धन्यवाद, ऐसे लोगों का उन्होंने परमेश्वर के भंडार में, उन्होंने परमेश्वर के मंदिर में सच्चाई के साथ उन्होंने अपने दशमांश को भेजा. आणि आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील आपल्याकडे असे लोक आहेत ज्यांनी या काळामध्ये देखील देवाची भेटी, त्याचे दशमांश मंडळीपर्यंत पोहोचवले. देवाला धन्यवाद अशा लोकांसाठी. और वो भूले नहीं परमेश्वर को देना. आणि देवाला देणं ते विसरले नाही. उनके पास में नौकरियां नहीं थी, लेकिन परमेश्वर ने उनको पैसा दिया. उन्होंने परमेश्वर के लिए बलिदान चढ़ाया, और हम देखते हैं कि परमेश्वर ने उन्हें अभी तक संभाल के रखा है. आणि त्यांना नोकऱ्या नसताना देखील परमेश्वराने त्यांचा पुरवठा केला आणि ते विसरले नाही. त्यातून दशमांश काढून ते देवाला त्यांनी दिलं आणि परमेश्वर आतापर्यंत त्यांचा पुरवठा करत आहे. उनकी जरूरत उस समय थी, त्यावेळेस त्यांच्या देखील गरजा होत्या, लेकिन परमेश्वर के साथ में वो सच्चाई से बने रहे, पण परमेश्वरासोबत ते सत्यतेने राहिले और परमेश्वर के वचन के अनुसार उन्होंने किया. आणि देवाच्या वचनानुसार त्यांनी केलं. और परमेश्वर हमारा देना जानता आणि है. परमेश्वर आमचं देणं जाणतो. अब्राहम की जरूरत परमेश्वर जानता था. अब्रामाची गरज परमेश्वर ओळखत होता. उसकी जरूरत थी मेमना. त्याची गरज होती मेंढरू. जब वो परमेश्वर के लिए उसने वेदी को बांधा, जब बलिदान चढ़ाने के लिए वो गया, तो परमेश्वर ने उसका उपाय किया. आणि जेव्हा तू भेट चढवण्यासाठी वेदीवरती गेला तेव्हा त्याची गरज परमेश्वराला ठाऊक होती. जब हमारी जरूरतों को हम पीछे रखते हैं और परमेश्वर के लिए प्रथम स्थान देकर बलिदान चढ़ाते हैं, परमेश्वर हमारे उपाय को वहीं पर भेजेगा जहां पर हमें जरूरत है. जेव्हा आम्ही आमच्या गरजांकडे न पाहता त्या मागे टाकतो आणि देवाला भेट देण्यासाठी त्याच्या वेदी पुढे जातो, ते परमेश्वर ओळखतो आणि त्याच ठिकाणी ती गरज परमेश्वर आमची भागवतो. हम बहुत बार नहीं देते, बऱ्याचदा आम्ही देत नाही, क्योंकि हमारे जो विचार हैं अलग तरह से बर्ताव करते हैं. कारण की आमचे विचार जे आहेत ते वेगळ्या दिशेने जातात. इसलिए अपने विचारों पे ना चलें, परमेश्वर जो कहता है उस पे चलें. आणि म्हणून आपल्या विचारानुसार नाही तर देव जसं म्हणतो तसं चालावं. अगर परमेश्वर के वचनों पर चलेंगे तो निश्चित अर्थ से आप और मैं आशीष होंगे. जर आम्ही देवाच्या वचनानुसार चालू तर निश्चित अर्थाने तुम्ही आणि मी आशीर्वादित होऊ. जिस प्रकार अब्राहम को परमेश्वर ने कहा, ये सब होने के बाद में, बलिदान चढ़ाने के बाद में परमेश्वर उससे कहता है, अब मैं समझ गया हूं तुम मुझसे प्यार करता, इस कारण मैं तुझे आशीष दूंगा. आणि जसं अब्राहमाने त्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर परमेश्वर त्याच्याविषयी साक्ष देतो की आता मला कळालं की तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि आता तुझ्या सर्व जे काही गरजा आहेत त्या मी भागवीन. और तेरे द्वारा, तेरे वंश के द्वारा पूरी पृथ्वी को आशीष दूंगा. आणि तुझ्याद्वारे, तुझ्या वंशाच्या द्वारे संपूर्ण पृथ्वीला मी आशीर्वादित ये करीन. वाचा परमेश्वर ने उसके साथ में बांधी हे अभिवचन परमेश्वराने त्याला दिलं जब उसने बलिदान चढ़ाया. जेव्हा त्यांनी बलिदान चढवलं. इसलिए शैतान पूरी तरह से रोकेगा आपको और मुझे बलिदान हम ना चढ़ाएं. आणि सैतान तुम्हाला पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून आम्ही ते बलिदान चढवू नये. हमारे विचारों में तर्क वितर्क वो लेकर आएगा. आमच्या मनामध्ये, विचारांमध्ये शंका कुशंका घेऊन येईल. जिस प्रकार आदम और हवा के जीवन में शैतान ने तर्क वितर्क लेकर आया, जसं त्या आदम आणि हवेच्या जीवनामध्ये तो सैतान शंका घेऊन आला और वो आशीर्वाद से वंचित हो गए. आणि त्या आशीर्वादापासून वंचित आपको राहिले. मुझे वही करना है, तुम्हाला आणि मला हेच करायचंय. परमेश्वर के वचन के अनुसार करना है, देवाच्या वचनानुसार और करायचं. सुंदर ऐसे बलिदान चढ़ाना है. सुंदर अशी भेट बलिदान परमेश्वराला चढवायचंय. और हमें परमेश्वर को देने के द्वारा बलिदान दें. आणि आम्ही परमेश्वराला देण्याच्या द्वारे बलिदान एक द्यावं. विधवा ने परमेश्वर को देते, परमेश्वर को दिया, एका विधवेने परमेश्वराला दिलं और यीशु मसीह इसको देख रहा है. आणि येशू तिला पाहत आहे. परमेश्वर ने, यीशु मसीह ने कहा कि सबसे उत्तम इसने चढ़ाया है. आणि त्या ठिकाणी येशू म्हणत आहे की सगळ्यात उत्तम ते हिने दिलंय. जब हम सच्चाई के साथ में हम देते हैं, खुशी के साथ में जब देते, आनंद के साथ में जब देते हैं, तो परमेश्वर इस बात को देखता है जेव्हा आम्ही सत्यतेने, खुशीने, आनंदाने जेव्हा देतो त्यावेळेस परमेश्वर ते पाहतो और हमें आशीष वो देता है. आणि तो आम्हाला आशीर्वादित करतो. जब एलिया ने परमेश्वर के वचन के अनुसार किया, जेव्हा एलियाने परमेश्वराच्या वचनानुसार केलं, उसकी जरूरत वहीं पर पूरी हुई जहां पर वो था. त्याची गरज तिथेच पूर्ण झाली जिथे तो होता. वही परमेश्वर बदला नहीं है, तो परमेश्वर बदललेला नाहीये. वो आज भी वैसे ही करता तो है. आजही तसंच करतो. इसलिए आप और मैं ना बदले, म्हणून तुम्ही आणि मी बदलू नये. अपने देने के द्वारा हम परमेश्वर को महिमा दें. आपल्या देण्याच्या द्वारे आम्ही परमेश्वराला महिमा द्यावी. और एक बलिदान है जो हमारे शब्दों से बलिदान देना है. अजून एक बलिदान आहे जे आमच्या शब्दाने बलिदान देणं आहे. याजक इस नाते से आप और मैं उस वेदी के ऊपर अपने शब्दों का बलिदान चढ़ाते हैं. याजक या नात्याने तुम्ही आणि मी त्या वेदीवरती आमच्या शब्दाने बलिदान चढवतो. भजन संहिता 119 और इसका 108 वचन कहता है. स्तोत्र संहिता 119 108 आम्हाला असं सांगतं. भजन संहिता 119 और इसका 108 वचन. स्तोत्र संहिता 119
और वो कहता है यहोवा मेरे वचनों को स्वेच्छा बलि जानकर ग्रहण कर और अपने नियमों को मुझे सिखा। वो कहता है यहोवा मेरे वचनों को स्वेच्छा बलि जानकर ग्रहण कर, मतलब मैं खुद तुझे शब्द देता हूं, ये बलिदान है मेरे शब्द। हे परमेश्वरा, तू माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर। मैं तुझे वचन देता हूं, मी तुला वचन देतो मैं स्वेच्छा से मैं आपकी सेवा करूंगा। की मी स्वखुशीने मी तुझी सेवा करेन। हमारे जो वचन है ना, ये परमेश्वर के लिए बलिदान है। आमची जी हे वचन आहे ते देवासाठी बलिदान आहे। फिर से एक बार मराठी में हम पढ़ते हैं, पुन्हा एकदा आपण वाचूया। हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने, मेरे जो मुंह के वचन है, मेरे मुंह के जो शब्द हैं, ही स्वखुशीची ये मेरे खुद की खुशी से अर्पणे समजून मैं आपको ये अर्पण चढ़ाता हूं, ये बलिदान चढ़ाता हूं, मान्य कर। इसको मान्य कर। आपको और मेरे जीवन में भी इसी प्रकार जब हम परमेश्वर को शब्द देते हैं तो परमेश्वर ये शब्द हमारे बलिदान के रूप में ग्रहण करता है। तुम्ही आणि मी देखील परमेश्वराला जेव्हा असा शब्द देऊ तेव्हा ते बलिदानाच्या स्वरूपात तो स्वीकारतो। परमेश्वर का धन्यवाद हो, इस समय में बहुत सारे लोग परमेश्वर की सेवा के लिए आगे आए हैं। परमेश्वराला धन्यवाद की या काळामध्ये बरेचसे लोक देवाची सेवा करण्यासाठी पुढे आलेले उन्होंने आहेत स्वेच्छा से ये वचन दिया, प्रभु के साथ में ये शब्द के द्वारा बलिदान उन्होंने दिया, आणि त्यांनी स्वखुशीने स्वेच्छेने देवाला शब्दांच्या द्वारे हे बलिदान दिलेलं और प्रभु आहे। का धन्यवाद है वो इस बात को कर रहे हैं। आणि प्रभूला धन्यवाद त्या गोष्टी करत आहेत। और आपके इन शब्दों के द्वारा जो शब्द आपने दिया है वो परमेश्वर के वेदी पर बलिदान है। आणि हे शब्द जे तुम्ही दिलेले आहेत ते देवाच्या वेदीवर दिलेलं बलिदान आहे। जो आपने शब्द दे रहे हैं वो आप कर रहे हैं, जे शब्द तुम्ही दिलेला आहे ते तुम्ही करत और आहात परमेश्वर इस बात को देख रहा है। आणि परमेश्वर हे पाहत आहे। ये हमारे शब्द बलिदान के रूप में उस वेदी पर चढ़ाए गए हैं। आणि हे आमचे शब्द बलिदानाच्या स्वरूपात त्या वेदीवरती चढवले गेलेले हम आहेत। पीछे ना हटे। आम्ही मागे हटू नये। बहुत बार हम देखते हैं लोग कहते हैं मैं ऐसा करूंगा, मैं वैसा करूंगा, वचन देते हैं लेकिन वो करते नहीं है। बऱ्याचदा लोक आम्हाला सांगतात, वचन देतात, आम्ही असं करू तसं करू, पण ते करत नाहीत। ये बलिदान चढ़ाना नहीं हे है। बलिदान चढवणं नाहीये। जब हम बोलते हैं तो उसको करना है, जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा ते करायला हवं। और बलिदान जब चढ़ता है ना तो ये आसान काम नहीं आणि है। जेव्हा बलिदान आम्ही चढवतो ना, हे सोपं काम नाहीये। बहुत बार हम देखते हैं लोगों को, अरे मैं भूल गया था, मैं भूल गया था, मैं भूल गया था। बऱ्याचदा आम्ही लोकांना पाहतो, अरे मी विसरलो, अरे मी विसरलो। लेकिन आपको एक बात बताना चाहता हूं, अगर पैसे का टाइम आता है ना, वो आदमी नहीं भूलता है। आणि मला एक गोष्ट सांगू, जेव्हा पैशाची वेळ येते ना त्यावेळेस ती व्यक्ती कधीच विसरत नाही। आदमी रात को कितनी भी गहरी नींद में सो जाए लेकिन उसी टाइम उठेगा, उससे पहले उठ जाएगा, क्योंकि पैसे का लेन देन है। आणि रात्री कितीही उशिरा झोपू देतो व्यक्ती, पण ज्या देवाची त्या पैशाची देवाणघेवाण आहे तो बरोबर वेळेतच उठणार। क्यों? का? क्योंकि पैसे का समय कारण है। पैशाची वेळ आहे ना। क्योंकि अगर हम परमेश्वर के साथ हम जब संबंध को रखते हैं, जब वाचक को देते हैं, तो वो पैसों से भी ज्यादा मूल्यवान होना है। आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाविषयी काही एखादी वाचा बांधतो, आम्ही वचन देतो, त्यावेळेस ती पैशापेक्षाही मोठी अशी असली पाहिजे। क्योंकि हम परमेश्वर को शब्द दे रहे कारण हैं, आम्ही जो शब्द देतो तो देवाला देतो। दुनिया को बनाने वाले के साथ में हम वादा निभा रहे हैं, जगाला बनवणाऱ्या सोबत आम्ही वाचा बांधत आहोत, जो उपाय करने वाला है। जो उपाय करणार आहे। हमारे शब्द बलिदान है। आमचे शब्द बलिदान आहेत। और एक बलिदान है जो याजकों को चढ़ाना है उस वेदी के ऊपर। अजून एक गोष्ट आहे, जे अर्पण आहे त्या याजकाला त्या वेदीवर चढवायचं आहे। याजकों को देना ये बलिदान है। याजकांना देणं हे बलिदान आहे। याजकेल इसका 44 अध्याय और 30 वचन कहता है, याजकेल याचा 44 अध्याय आणि 30 वचन इस प्रकार कहता है, अशा प्रकारे म्हणतो, सब प्रकार की सबसे पहली उपज और सब प्रकार की उठाई हुई वस्तु जो तुम उठाकर चढ़ाओ याजकों को मिला करे, और नए अन्न का पहला गुंदा हुआ आटा भी याजक को दिया करना, जिससे तुम लोगों के घर में आशीष हो। सर्वप्रथम फळांचा प्रथम भाग समर्पित अंश म्हणून अर्पण करायची प्रत्येक वस्तू याजकांची व्हावी। तुम्ही तिमलेल्या कणकेचा पहिला गोळा याजकांना द्यावा, म्हणजे तुमच्या घराला बरकत येईल। बहुत बार हमारे जीवन में परमेश्वर आशीष देना चाहता है। बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करू हम सिर्फ एक ही इच्छितो। देना जानते हैं, वो दशमांश। आम्हाला फक्त एकच गोष्ट देणं माहिती आहे, तो म्हणजे दशमांश। हम परमेश्वर के सेवक को भी देना है। देवाच्या सेवकाला देखील द्यायचंय। मैं ये नहीं कह रहा हूं कि आप मुझे दें, मी असं म्हणत नाही की तुम्ही आणून मला द्या। जो सत्यता परमेश्वर के वचन में है मैं उसके बारे में कह रहा हूं, जी सत्यता देवाच्या वचनामध्ये आहे ती मी तुम्हाला सांगत आहे। क्योंकि मैं ये करता हूं, कारण मी हे करतो, मेरे जीवन के अंदर इस बात को मैं करता
हूँ। माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट मी करतो. परमेश्वर के याजकों को हम देते हैं, परमेश्वराच्या याजकांना आम्ही देतो, क्योंकि परमेश्वर का याजक जो है वो परमेश्वर का सेवक है, कारण परमेश्वराचा जे याजक आहे तो त्याचा सेवक आहे. और परमेश्वर के सेवक को देने से कभी घटी नहीं होती। आणि देवाच्या सेवकाला देण्याने कधीही आम्हाला घटी होत नाही. इसलिए जब भी परमेश्वर का सेवक आपके घर में आए तब हम परमेश्वर के सेवक का देने के द्वारा सम्मान करें। म्हणून जेव्हा केव्हा देवाचा सेवक तुमच्या घरी येईल तेव्हा देण्याच्या द्वारे तुम्ही त्याचा सन्मान करा. सिर्फ घर पे आए इसीलिए नहीं, तो कभी कभी हमारे जीवन के अंदर ये बोझ लेना है कि परमेश्वर के सेवक को अच्छे से अच्छा हम दें। फक्त घरी येतील तेव्हाच नाही तर आमच्या जीवनामध्ये हा ओझा आम्ही घेणं गरजेचं आहे की देवाच्या सेवकाला कधी कुठल्याच गोष्टीची वाण पडू नये. मैं परमेश्वर के कुछ सेवकों के घर पे जाता हूँ मी देवाच्या काही सेवकांच्या घरी जातो और मैं देखता हूँ कि उनके घर में क्या जरूरत है, आणि मी पाहतो की त्यांच्या घरी काय गरज आहे, और मैं उसको नोट करता हूँ कि इनके घर में ये जरूरत है, आणि मी नोट करून ठेवतो की त्यांना याची गरज आहे, और मैं उनको वो उसको भेज देता हूँ। आणि मग मी त्यांना ते पाठवून और देतो. जब मैं देता हूँ आणि जेव्हा मी देतो बड़ा आनंद मिलता है, तो मला फार आनंद और होतो एक सेवक को आशीष मिलती है। आणि एका सेवकाला और आशीर्वाद परमेश्वर ने मिळतो. यहाँ वाचा दी है कि तुम लोग ऐसा करोगे तो तुम्हारे घर को आशीष मिलेगी। आणि देवाने इथे या ठिकाणी आमच्याशी अभिवचन दिलेलं आहे आम्हाला की जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची वाण पडणार उस नाही. विधवा ने एलिया को दिया, त्या विधवेने एलियाला दिलं, अपना प्रथम अपना पहला चीज उसने अपने अपने उस सेवक को दिया, आणि आपली पहिली गोष्ट तिने त्या सेवकाला दिली, उत्तम ऐसा चीज उसने दिया। उत्तम अशी गोष्ट दिली. और हम देखते हैं कि अकाल के दिनों में परमेश्वर ने उसकी पूर्ति की। आणि आम्ही पाहतो की दुष्काळाच्या दिवसामध्ये देखील परमेश्वराने तिची पूर्तता केली. इसलिए याजक को देना ये बलिदान है। आणि म्हणून याजकाला देणं हे बलिदान आहे. ये मत समझिए कि उसकी कोई जरूरत नहीं है, असं नका समजू की त्याला गरज नाहीये, उसको जरूरत है। त्याला गरज आहे. हम बहुत बार देखते हैं कि उसका रहनी मान के द्वारा हम ठहराते हैं कि इनके पास में सब कुछ है। आणि त्यांच्या राहणीमानावरून आम्ही असं समजून घेतो की त्यांच्याकडे सगळं आहे. प्रभु ने उनको वैसा रखा है। प्रभूने त्यांना तसं ठेवलंय. प्रभु का धन्यवाद कि परमेश्वर उनको अच्छे से रखता है, प्रभूला धन्यवाद की परमेश्वर त्यांना चांगलं ठेवतो. लेकिन उनकी भी जरूरत पण है। त्यांच्या देखील गरजा आहेत. अगर परमेश्वर आपको दिखाता नहीं, आप ये काम कीजिए। मैं ये नहीं कह रहा हूं कि आप मुझे दीजिए, ऐसे सेवकों को दीजिए जो परमेश्वर के लिए काम करते हैं। आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही मलाच द्या, पण जे सेवक देवाच्यासाठी काम करतात त्यांना देण्याचं तुम्ही कधीच थांबू नका. अपने हाथ को पीछे मत रखिए, आपला हात आकडू नका, क्योंकि याजकों को देना ये बलिदान कारण है। याजकांना देणं हे बलिदान आहे. जब आप और मैं ऐसा करते हैं जेव्हा तुम्ही आणि मी असं करतो तो परमेश्वर का एक हमारे लिए वादा है तर देवाचं हे आमच्यासाठी एक वचन आहे कि वो हमारे घर को आशीष देगा। की तो आमच्या घरामध्ये बरकत देईल. और एक बलिदान है, वो सुसमाचार की सेवा का बलिदान है। अजून एक बलिदान आहे, ते सुवार्तेचं बलिदान आहे. ये स्वार्थ सुसमाचार की सेवा भी एक बलिदान है। हे सुवार्तेची देखील सेवा देखील एक बलिदान आहे. रोमियो उसका 15 अध्याय 16 वचन, रोम 15:16 वहां पर लिखा है कि जो सेवा है, सुसमाचार की सेवा है, वो बलिदान है। आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की हे जे सुवार्तेचं दान आहे ती एक सेवा आहे. और सुसमाचार की सेवा जो है याजक को करना है। आणि हे सुवार्तेची जी सेवा आहे ती याजकाला करायची आहे. और ये याजक कौन है? आप और मैं आणि है। याजक कोण आहे तर तुम्ही आणि मी. और अन्य जातियों में जिसे अभी तक सुसमाचार नहीं मिला है उनको सुसमाचार देना आणि है। अन्य जातीचे लोक ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत सुवार्ता पोहोचलेली नाही तिथपर्यंत आम्हाला ती घेऊन जायची और ये आहे. बलिदान के रूप में चढ़ाना है। आणि हे बलिदानच्या स्वरूपामध्ये चढवायचंय. एक आत्मा को प्रभु के राज में लाना है। एक आत्म्यांना देवाच्या राज्यात घेऊन यायचंय. अगर रोमियो उसको 15 अध्याय 16 से आप 21 वचन पढ़ते हैं रोम 15:16 ते 21 जर आपण वाचलं तो वहां पर लिखा है, पौलुस कहता है कि मेरी उमंग ये है कि जहां तक यीशु का नाम नहीं गया है वहां पे सुसमाचार को फैलाऊं। आणि त्या ठिकाणी पौल त्या ठिकाणी सांगत आहे की जो जिथपर्यंत देवाची सुवार्ता गेलेली नाही तिथपर्यंत मी ती घेऊन जावी. जहां तक यीशु का नाम नहीं गया है वहां पर मैं उसका नाम पहुंचाऊं। ज्या ठिकाणी देवाची सुवार्ता गेलेली नाहीये त्या ठिकाणी मी देवाची सुवार्ता नेऊ. ये है सुवार्ता। हिला म्हणतात सुवार्ता. जहां पे नहीं गए वहां पे सुसमाचार देना ज्या है। ठिकाणी नाही गेलेला त्या ठिकाणी सुवार्ता घेऊन लेकिन जायची. आज का जो सुसमाचार है वो किन लोगों में प्रसार हो रहा पण है? आजचा जे सुवार्तेचा प्रसार कुठल्या लोकांमध्ये चाललाय? वो चर्च के लोगों में प्रसार हो रहा है। चर्चच्या लोकांमध्येच प्रसार चाललाय. चर्च के लोगों को ही तोड़कर कलीसिया को बनाया जा रहा है। चर्चच्याच लोकांना तोडून वेगळी मंडळी स्थापली जात इसको आहे. सुसमाचार कहना नहीं है। याला समाचार म्हणत नाही. अब यहाँ पर आप पढ़ेंगे ठीक से तो पौलुस कहते कि मेरी ये उमंग है,
ये सुसमाचार है जब मैं अन्य जातियों में सुसमाचार देता आणि हूं। या ठिकाणी पाऊल म्हणतो माझी ही इच्छा आहे की मी अन्य जातीच्या लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जाऊ. जहां पे यीशु मसीह का नाम नहीं ज्या है, ठिकाणी येशूचं नाव नाहीये वहां पर पहुंचाना सुसमाचार जो है वो बलिदान है। आणि अशा लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवणं हे बलिदान आहे. इसको बलिदान कहा जाता याला है। म्हणतात बलिदान. और खुद को लोगों के लिए दे देना भी बलिदान है। आणि स्वतःला लोकांसाठी देऊन टाकणं हे देखील बलिदान आहे. खुद को लोगों के लिए सुसमाचार के लिए झोंक देना, उसकी सेवा के लिए झोंक देना, उसकी आराधना के लिए झोंक देना, ये बलिदान है। स्वतःला सुवार्तेसाठी आराधनेसाठी झोकून देणं हे बलिदान आहे. इफिसियंस के 5 अध्याय 2 वचन, इफिस 5:2 ये ऐसा करना, खुद को देने के द्वारा हम परमेश्वर को बलिदान दे सकते हैं। असं देण्याने आम्ही परमेश्वराला बलिदान देऊ शकतो. ये बलिदान है मेरी बहन मेरे भाई। हे माझ्या भाऊ बहिणींनो, हे बलिदान आहे. ये एक याजक को देना है। हे एका याजकाला द्यायचंय ये उत्तम से उत्तम बलिदान आपको मुझे देना आणि है। हे उत्तमातलं उत्तम बलिदान तुम्हाला आणि मला द्यायचंय. क्षमा करना भी बलिदान है। क्षमा करणं हे देखील बलिदान आहे. इब्री इसका 10 अध्याय 18 वचन, इब्री 10:18 वहां पे कहता है कि जो हमें क्षमा मिली है, जब इनकी क्षमा हो गई है तो फिर पाप का बलिदान नहीं रहा। आणि मग ज्यांची क्षमा झालेली आहे तर मग आता पापाचं बलिदान राहिलं नाही. इसलिए बलिदान जो है वो क्षमा को लेकर आती है। आणि म्हणून बलिदान जे आहे ते क्षमेचं बलिदान घेऊन बलिदान येतं. क्यों चढ़ाया जाता था? बलिदान का चढवलं जातं? क्षमा प्राप्त करने के लिए। क्षमा प्राप्त जब करण्यासाठी. आपकी और मेरी क्षमा प्रभु ने दे दी है तो आपको और मुझे भी क्षमा करना है। जर परमेश्वराने आमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे तर तुम्हाला आणि मला देखील इतरांचे अपराध क्षमा करायचे. ये क्षमा करना बलिदान है। हे असं क्षमा करणं बलिदान आहे. और एक बलिदान है जो विश्वास रूपी बलिदान कहा गया है। अजून एक बलिदान आहे जे विश्वास रूपी बलिदान म्हटलं गेलंय. फिलिपियों की पत्री 2 अध्याय 17 वचन, फिलिप 2:17 वहां पे लिखा कि तुम्हारे विश्वास रूपी बलिदान, आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुमचं विश्वास रूपी बलिदान. इसलिए विश्वास रूपी बलिदान को भी चढ़ाना आणि है। म्हणून विश्वास रूपी बलिदान देखील आम्हाला चढवायचं आहे. अपने विश्वास को मजबूत रखना है। आपल्या विश्वासाला भक्कम ठेवायचं आहे. परमेश्वर के वचनों में मजबूत रखना है। देवाच्या वचनामध्ये भक्कम. क्योंकि विश्वास रूपी बलिदान जो है वो जहाज के रूप में उपमा दी गई है। कारण की विश्वास रूपी बलिदानाला एका जहाजाच्या स्वरूप उपमा दिली गेलेली पहले आहे. तिमोथी 1 अध्याय 19 वचन में 1 तिमोथी 1:19 मध्ये विश्वास रूपी जहाज कहा गया है। विश्वास रूपी जहाज असं जिस म्हटलेलं प्रकार आहे. वो लहरों पे चलता है, ऊपर नीचे चलता है, उसी प्रकार हमारा विश्वास है। जसं तो त्या जे लाटा आहेत त्याच्यावरती वर खाली जातात तशाच प्रकारचा आमचा विश्वास. कभी विश्वास ऊपर जाता है, कभी विश्वास नीचे आता कधी है। आमचा विश्वास वर जातो, कधी खाली येतो. इसलिए अपने विश्वास को हमें मजबूत रखना है। आणि म्हणून आमचा विश्वास आम्हाला भक्कम ठेवायचा आहे. वहां पे लिखा है कि कितने लोगों का विश्वास रूपी जहाज डूब गया आणि है। त्या ठिकाणी लिहिलेलं किती जणांचं विश्वास रूपी जहाज हे बुडालेलं आहे. उन्होंने परमेश्वर के वचन को छोड़कर वो अलग सिद्धांत में चले गए आणि हैं देवाचे वचन सोडून ते इतर सिद्धांतांमध्ये गेलेले आहेत. और उनमें से उनके नाम लिखे गए हैं कि उनका विश्वास रूपी जहाज डूब गया है। आणि त्याच्यामध्ये त्यांची नावं लिहिली गेलेली आहेत की त्यांचं विश्वास रूपी जहाज जे आहे ते डुबलेलं आहे. इसलिए अपने जीवन के अंदर कभी विश्वास रूपी जहाज को डूबने मत दो। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये कधी आमचं विश्वास रूपी जहाज बुडू देऊ नका. अच्छी कलसिया में बने रहें, चांगल्या मंडळीमध्ये टिकून राहा. जहाँ पे वचनों को सिखाया जाता है, जहाँ पे वचनों का प्रसार होता है, जहाँ पे सच्ची जो है शिक्षाएं दी जाती है, उस कलश में जुड़ ज्या जाए। ठिकाणी वचनाची भाकर मोडली जाते, ज्या ठिकाणी वचनाचं शिक्षण दिलं जातं, अशा चांगल्या ठिकाणी तुम्ही राहा. और ये करना बलिदान आणि है। असं करणं हे देखील बलिदान आहे. कैसे बलिदान दे हम, कसं बलिदान देऊया कैसे आम्ही? उस वेदी पर बलिदान चढ़ाएं? कसं त्या वेदीवर बलिदान चढवू आम्ही? हमें उपासना आराधना करके बलिदान आम्ही दे। उपासना आराधना करून बलिदान देऊया. जब हम देखते हैं जब यीशु मसीह इस दुनिया में आए जेव्हा आम्ही पाहतो की येशू या जगामध्ये आले और वो जो लोग हैं जो यात्रा करके आए वो यीशु मसीह के पास में पहुंचते हैं। आणि जे लोक त्याच्यासोबत होते, चालत मागे होते, ते त्या ठिकाणी आले. जो ज्योतिषी लोग आए, आणि जे ज्योतिषी लोक आले उन्होंने अपना थैला खोला, सोना, लोबान और गंधरस की भेंट चढ़ाई। आणि त्यांनी आपली पिशवी उघडून त्याच्यामध्ये सोना, मूर, लोबान त्याला दिलं. मत्ती 2:11 में मत्तई 2:11 मध्ये. हर्ष के साथ में उत्तम ऐसा बलिदान उन्होंने लेकर आणि आया। हर्षाने उत्तम असं बलिदान ते घेऊन आले. आपको मुझे वैसा करना है। तुम्हाला आणि मला देखील तसंच करायचंय. भजन 66 इसका 15 वचन कहता है, आणि स्तोत्र संहिता याचं 66 आणि 15 वचन असं मैं तेरे लिए सांगतं, उत्तम भेंट को मैं चढ़ाऊंगा। मी तुझ्यासाठी उत्तम भेट चढवीन. भजन 54:6 में कहता है, आणि स्तोत्र 54:6 असं सांगतं, मैं ये बलिदान
स्वेच्छा से चढ़ाऊंगा। मी हे बलिदान स्वेच्छेने चढवीन. इसलिए मेरी बहन मेरे भाई, आणि म्हणून माझ्या भावा बहिणींनो, आपको और मुझे उत्तम ऐसा बलिदान देना है। तुम्हाला आणि मला एक उत्तम बलिदान द्यायचंय. उस वेदी के ऊपर बलिदान को चढ़ाना है, त्या वेदीवरती ते बलिदान चढवायचंय, एक याजक बनकर। एक याजक बनून. ये हमारे बलिदान है, हे आमचं बलिदान ये आहे. आत्मिक बलिदान है हे आत्मिक बलिदान आहे जो आपको और मुझे देना है। जे तुम्हाला आणि मला द्यायचंय. और जब बलिदान देंगे, म्हणजे आम्ही बलिदान देऊ, वे बलिदान को देखकर परमेश्वर हर्ष करेगा हे बलिदान पाहून परमेश्वर हर्षित होईल. और इस प्रकार आपको और मुझे उसके लिए बलिदान देने के लिए तैयार होना आणि है। अशा प्रकारे तुम्हाला आणि मला बलिदान देण्यासाठी तयार व्हायचं ये आहे. बलिदान ये परमेश्वर का धन्यवाद देना दिखाता है, स्तुति आराधना इसको दिखाता है। हे बलिदान देवाला आभार मानणं आणि त्याची स्तुती आराधना करणं दर्शवतं. हम वो 10 कोड़ी के समान कभी कभी बनते हैं। कधी कधी आम्ही त्या 10 कुष्ठरोग्यांप्रमाणे होतो. 10 कोड़ी यीशु मसीह के पास में आए, 10 कुष्ठरोगी येशूकडे आले, परमेश्वर ने चंगा किया देवाने त्याला बरं केलं और जाते जाते हम देखते हैं कि वो चंगे होते हैं। आणि ते जाता जाताच बरे होतात. पर एक कोड़ी था वो घर पे नहीं जाता, पण एक जो कोडी होता तो घरी जात वो नाही. परमेश्वर का धन्यवाद करने के लिए आधे रास्ते से वापस आता है। तर परमेश्वराचे आभार मानण्यासाठी तो अर्ध्या रस्त्यातून परत येतो. और हम यीशु मसीह वहां कहता है, तुम 10 के 10 चंगे ना हुए, आणि मग येशू म्हणतो तुम्ही 10च्या 10 बरे झाले नाहीत का? वो कहाँ चले गए? 9 मग 9 कुठे गेले? वो अपने अपने घर पे चले गए। ते आपापल्या घरी निघून गेले. परमेश्वर को धन्यवाद करने के लिए समय नहीं है, देवाचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. हम उस कोड़ी के समान होना है आम्हाला त्या कोड्याप्रमाणे जो व्हायचं, प्रभु का धन्यवाद देने के लिए जो वापस आए। देवाचा धन्यवाद देण्यासाठी पुन्हा आला. वो धन्यवाद देना भूला नहीं है। तो धन्यवाद देणं विसरला नाही. आप और मैं भी धन्यवाद देना ना भूले। तुम्ही आणि मी देखील धन्यवाद देणं विसरू और नये. ये धन्यवाद देना हमारे लिए वेदी के ऊपर बलिदान देना है। आणि हे धन्यवाद देणं म्हणजे या वेदीवरती बलिदान और देण्यासारखं वेदी ये आहे. परमेश्वर के साथ में जुड़ी हुई है। आणि वेदी ही परमेश्वराशी जोडलेली आहे. रोज प्रभु के लिए हम धन्यवाद चढ़ाएं। रोज देवाकडे आभार प्रदर्शन करा. तो आइए हम प्रभु के लिए धन्यवाद की भेंटें चढ़ाएं, या मग आज त्या परमेश्वराकडे आपण धन्यवादाच्या भेटी आणूया. हम बलिदान दें। आम्ही बलिदान देऊया. आदर महिमा सामर्थ्य के योग्य वो परमेश्वर है। आदर महिमा आणि सामर्थ्याचे योग्य असा तो परमेश्वर आहे. उसका बलिदान जो उसने हमारे लिए उस क्रूस पर किया, उसको कभी ना भूलें। आणि ते बलिदान जे त्याने त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी केलं ते आम्ही कधीच विसरू नये. अब हमारा समय है बलिदान करने का। आता वेळ आमची आहे बलिदान करण्याची. हम तैयार हैं आम्ही तयार आहोत का उस वेदी के ऊपर बलिदान देने के लिए, त्या वेदीवरती बलिदान देण्यासाठी, बलिदान को चढ़ाने के लिए? ते बलिदान चढवण्यासाठी. और ये सब कुछ परमेश्वर देख रहा है। आणि हे सर्व काही परमेश्वर पाहत आहे. तो आइए आज से हम उत्तम से उत्तम बलिदान उस वेदी पर चढ़ाएं। मग या आजपासून आम्ही उत्तमातलं उत्तम बलिदान त्या वेदीवरती चढवूया. आज हमने देखा कितने प्रकार के बलिदान चढ़ाना आज आम्ही पाहिलं किती प्रकारचे बलिदान आम्ही चढवू शकतो. है। एक एक करके हम प्रभु के सामने आकर उस बलिदान को चढ़ाएं एक एक करून आपण पुढे येऊन त्या परमेश्वरासमोर ते बलिदान चढवूया. और हम ऐसे याजक बने जो सबसे उत्तम भेंट का बलिदान वहां पर करता है। आणि आम्ही असे याजक बनावं जे सगळ्यात उत्तम भेट त्या वेदीवरती चढवणारा असेल. क्या हम बनने के लिए तैयार हैं? का तुम्ही बनण्यासाठी तयार आहात? तो आइए हम उपासना के साथ में जुड़ जाएं, मग या आम्ही उपासनेमध्ये हम जोडूया. आराधना के साथ में जुड़ जाएं, आम्ही आराधनेसोबत हम उस जोडूया. वेदी के साथ में जुड़ जाएं। आम्ही त्या वेदी सोबत जोडूया. जो वेदी जो है ये परमेश्वर को जुड़ने का स्थान है, जी वेदी परमेश्वरासोबत जोडण्याचं स्थान आहे, जो स्वर्ग को खोल देती है। जी स्वर्गाला उघडून ठेवते. ऐसी उपासना प्रभु को दे। अशी उपासना त्या परमेश्वराला देऊया. पौलुस और सीलास आराधना करते हैं। पाऊल आणि सिलास आराधना करतात. हम देखते हैं उसके जेल के दरवाजे, उनके जंजीरें टूट जाती आणि हैं आम्ही पाहतो की तुरुंगाचे दरवाजे आणि त्यांचे साखळ दंड तुटले और जातात वो आजाद हो जाते हैं। पण ते आजाद होतात. परमेश्वर की आराधना ये आजाद करने वाली है। देवाची आराधना ही सुटका देणारी आहे. परमेश्वर की आराधना मुक्त करती है। परमेश्वराची आराधना मुक्त करते. यरीहो की जो दीवारें हैं वो गिर जाती हैं, येरुळेची जे भिंती आहेत त्या पाडल्या ये जातात आराधना के द्वारा। या आराधनेच्या द्वारे. आराधना में सामर्थ्य है। आराधनेमध्ये सामर्थ्य. आइए उस आराधना के साथ में जुड़ जाएं या त्या आराधनेमध्ये जुडूयात और बलिदान अच्छे से अच्छा हम दे दें। आणि चांगल्यातलं चांगलं बलिदान आपण देऊया. आइए तैयार हो जाएं। या आपण तयार जब हम होऊ. घर में बैठे हुए हैं, ज्यावेळी आम्ही घरी बसलेलो आहोत प्रभु का धन्यवाद का गीत गाएं। प्रभूला धन्यवादाचं गीत आइए गाऊया. हम प्रभु के धन्यवाद का गीत गाकर प्रभु को हम बलिदान चढ़ाएं। या त्या परमेश्वराला धन्यवादाचं गीत गाऊन त्याला आपण बलिदान चढूया. प्रभु की उपस्थिति को महसूस करें। देवाच्या उपस्थितीची जाणीव आपण होऊ देऊया. आइए इस गीत को गाकर हम प्रार्थना करें। या हे गीत गाऊन आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू तुला, हालेलुया. धन्यवाद येशू तुला,
प्रेज लॉर्ड। ये समय है प्रभु का उत्तम से उत्तम भेंट देने का समय है। मैं विश्वास करता हूँ सारे लोग तैयारी के साथ बैठे होंगे। तो प्रभु का वचन हमें सिखाता है, तू आपल्या द्रव्याने आपल्या सर्व उत्पन्नाचे प्रथम फलाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझे कोठारे समृद्धीने भरतील, तुझे कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्ही करता वर्षवतो की नहीं, याविषयी माझी प्रतीति पहा। परमेश्वर का वचन यहाँ पर साफ कहता है कि परमेश्वर को उत्तम से उत्तम देंगे, प्रभु हमें आशीष की ओर लेकर जाएगा। थैंक यू। आज माझ्या जीवनात येशू आला, सैतान पळून गेला। आज माझ्या जीवनात येशू आला, सैतान पळून गेला। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार। आज माझ्या जीवनात येशू आला, सैतान पळून गेला। आज माझ्या जीवनात येशू आला, सैतान पळून गेला। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार। व्यर्थ गेले जीवन माझे येशू विना जीना भी है कैसा जीना। व्यर्थ गेले जीवन माझे येशू विना जीना भी है कैसा जीना। किसी ने बताया मुझे यीशु के बारे में, किसी ने बताया मुझे यीशु के बारे में। कोई नहीं मुक्तिदाता यीशु बिना, कोई नहीं मुक्तिदाता यीशु बिना। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला यीशुचा जय जयकार। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू जीजस। प्रभू परमेश्वर देव बापा, आज आपण प्रार्थना करूया दानार्पणासाठी। खरोखर परमेश्वर देव बापा, या दानार्पणासाठी मी प्रार्थना करतो माझ्या देवापा, ज्यांनी ज्यांनी परमेश्वर देव बापा तुझ्या राज्याच्या भांडारामध्ये पेरलं परमेश्वर देव बापा, ते तू हात बघितले परमेश्वर देव बापा, त्यांचे हात तू आशीर्वादित कर माझ्या देव बापा। त्यांच्या घराला परमेश्वर देव बापा भरपुरी दे परमेश्वर देव बापा। खरोखर माझ्या देव बापा, ज्यांनी दिलं नाही परमेश्वर देव बापा, त्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो माझ्या देव बापा, त्यांना देण्यासाठी परमेश्वर देव बापा, त्यांना परमेश्वर देव बापा तू भरभराटून दे परमेश्वर देव बापा। त्यांच्या कामाधंद्यामध्ये परमेश्वर देव बापा तू येस बरकत दे परमेश्वर देव बापा, जेणेकरून परमेश्वर देव बापा पुढच्या वेळेस तुझ्या भांडारामध्ये ती पेरणी करतील माझ्या देव बापा, कारण तू यहोवा राफा पुरवठा करणारा परमेश्वर आहेस माझ्या देव बापा। खरोखर माझ्या देव बापा, ही दान अर्पण परमेश्वर देव बापा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी परमेश्वर देव बापा उपयोगी होते परमेश्वर देव बापा। या दान अर्पणासाठी माझ्या देव बापा मी प्रार्थना करतो माझ्या देव बापा, हे दान अर्पण आशीर्वादित करतो परमेश्वर देव बापा। धन्यवाद येशूराजा, ज्यांनी दिलं परमेश्वर देव बापा, त्या सर्व लोकांना परमेश्वर देव बापा तू आशीर्वादित केले, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो। मान महिमा गौरव सन्मान तुला देतो, येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते। देव खूप महान आहे, देव आमच्यावर खूप प्रेम करतो। परमेश्वराला धन्यवाद देते, देवाने आमच्या जीवनात खूप मोठी साक्ष घडून आणली। ज्यावेळेस मी पहिल्यांदा कामाला होती तर हाऊसकीपिंगचं काम करत होती, माझं शिक्षण एवढं नव्हतं, तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते देवाला। त्या ठिकाणी मला रविवारची सुट्टी नव्हती, तर परमेश्वराला मी म्हणत होते, देवा तू जर माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर मला रविवारी सुट्टी भेटू दे। देवबापाने मला असं काम दिलं कंपनीमध्ये
की रविवारी सुट्टी होती मला. परमेश्वरानं मला त्या ठिकाणी 5 वर्ष एका ठिकाणी कामावर ठेवलं म्हणून देवाला धन्यवाद देते. आणि तसंच या लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद असल्यामुळं देवबाप्पाने आम्हाला 2 महिने आम्ही घरी राहिलो होतो, तर देवाने आम्हाला 2 महिन्याचा देखील पेमेंट टाकला म्हणून देवाला धन्यवाद देतो. हे सर्व देवाच्या कृपेने देव आमच्यावर खूप प्रेम करतो, देवाला धन्यवाद देते. तसंच हे माझे मिस्टर काम करत होते बिगारी काम. मी खूप त्यांच्यासाठी म्हणायची काम चांगलं शोधा, तुम्ही असं काम करू नका, तर ते करत नव्हते. देवाची इच्छा होती लॉकडाऊनमध्ये त्यांना चांगलं कंपनीमध्ये काम दिलं म्हणून देवाला धन्यवाद देते. सर्व गौरव मी परमेश्वराला देते. त्यांना पण देखील कामाचा पुरवठा केला लॉकडाऊनमध्ये. आम्हाला सर्व गोष्टीचा देवबापाने पुरवठा केला आणि देवबापाने आमच्या प्रत्येकाला आरोग्यामध्ये ठेवलं, आमच्या मुलांना आम्हाला आरोग्यामध्ये ठेवलं म्हणून देवाला करोडो धन्यवाद देते. आणि तसंच माझ्या मैत्रिणीचे एक साक्ष आहेत. माझ्या मैत्रिणीचे वडील खूप आजारी होते, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, तर नो गॅरंटी म्हणून त्यांना सांगितलं होतं डॉक्टरनी. तर मी म्हणलं देवबापाकडं आपण प्रार्थना करू. त्यांचे म्हणजे आम्ही ह्याच्यावर मोबाईलवर जॉईन होतो, तर त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केली, तर देवबापाने त्यांचे रिपोर्ट बदलले, ते नॉर्मल आता घरी आले म्हणून देवाला धन्यवाद देते. देवबापाने त्यांचं जीवन बदललं, परमेश्वराला करोडो धन्यवाद देते. या तिन्ही साक्षीचा मी देवाला करोडो गौरव देते, धन्यवाद देते. हालेलुया, प्रेज लॉर्ड। मेरे जीवन की साक्ष्य है। अभी लॉकडाउन के दौरान अभी कुछ 1.5 से 2 हफ्ते पहले मेरे हस्बैंड की, मेरी और मेरी बेटी की तबीयत ठीक नहीं थी। फीवर, बुखार से, ज़ुकाम से हम लोग परेशान थे और पूरा माहौल जो हमारे घर का था पूरा बीमारी जैसा हो गया था। लेकिन परमेश्वर का धन्यवाद है, प्रार्थना से परमेश्वर ने हमारे घर में योग्य ट्रीटमेंट के द्वारा हम लोग का स्वास्थ्य अच्छा किया, हमें चंगाई दी परमेश्वर ने, इसके लिए धन्यवाद। और दूसरी साक्ष्य है कि जब लॉकडाउन चल रहा था, इस दौरान जब लोगों का कंपनी बंद था, हमारे घर में भी मेरे हस्बैंड का कंपनी बंद था, उस दौरान लोगों का पेमेंट बंद था, लेकिन परमेश्वर का धन्यवाद हो हमारे घर में किसी बात की कमी घटी नहीं हुई। इसके लिए परमेश्वर का धन्यवाद। किसी बात की, पैसों की या किसी चीज़ की कमी नहीं हुई, इसके लिए परमेश्वर का धन्यवाद करती हूँ। और एक और साक्ष्य है मेरी बेटी की जो 4 साल की है। यहाँ चर्च में कभी वो संडे स्कूल अटेंड नहीं की उसने, आधा घंटा भी नहीं बैठ पाती थी, 15 मिनट भी नहीं बैठ पाती थी। लेकिन परमेश्वर का धन्यवाद है, जो न्यू क्रिएशन संडे स्कूल उन्होंने, उनकी टीम ने, संडे स्कूल टीचर्स ने जो ऑनलाइन गूगल मीट पर उन्होंने संडे स्कूल जो स्टार्ट किया है, उसके द्वारा मेरी बेटी ने वो हमेशा उसमें अटेंड हुई, ज्वाइन हुई उसमें, और वो इतनी एक्टिव हो गई, उसमें बहुत चेंजेस आए हैं, बहुत एक्टिव हो गई है और उसको इंटरेस्ट आ रहा है उसमें, और वचन सीखने में, प्रार्थना में, स्टोरीज़ में, वो हर एक एक्टिविटी में पार्टिसिपेट करती है। परमेश्वर का धन्यवाद उसके जीवन के लिए कि उसके अंदर ये संडे स्कूल के प्रति एक आया है, इंटरेस्ट आया है, और प्रभु में वो और बढ़ रही है। इसके लिए परमेश्वर का धन्यवाद करती हूँ। सारी महिमा परमेश्वर के लिए, इसके लिए परमेश्वर का धन्यवाद। प्रेज लॉर्ड, माझं नाव अभिजय विकी गायकवाड आहे आणि आज मी तुम्हाला एक गाणं गाऊन दाखवणार आहे। त्या गाण्याचं नाव आहे संग तेरे। ऐसा प्यार है तेरा, तूने मुझे है किया, तेरा प्राण दे दिया, ताकि जीऊं मैं सदा। शैतान को हरा दिया, पापों को जड़ से उखाड़ दिया, मुझे घेर लिया नए गीत से, अब मैं जी उठा नई शक्ति से।
तुमचा कोई नहीं, तुमचा कोई नहीं, अब की तुमचा कोई नहीं, यीशु मसीह महिमा तेरी गाए आसमां गाए जमीन तुमसे कोई नहीं, तुमसा कोई नहीं, अंधेरों में तो रोशनी है, तू है मंजिल का रास्ता ही है, तू है मैं कुछ कमी है, तू है जो जिंदगी है, हालेलुया, हालेलुया। Thank you. Praise the Lord. My name is Erina Berhanya. Version Seta Exo. है सारी पृथ्वी के लोगों, योगा का जय जयकार करो, आनंद से योगा की आराधना करो, जय जयकार के साथ उसके सम्मुख आओ, निश्चय जानो कि योगा ही परमेश्वर है, उसी ने हमको बनाया, हम उसी के हैं, हम उसकी प्रजा और उसकी चढ़ाई की भेड़े हैं, इसके फाटकों से धन्यवाद और उसके आंगनों में स्तुति करते हुए प्रवेश करो, उसका धन्यवाद करो और उसके नाम को धन्य करो, क्योंकि यहोवा भला है और उसकी करुणा सदा के लिए और उसकी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बनी रहती है। आमेन। Praise the Lord. Now I will tell Psalms chapter 1. Blessed is the man who walks not in the counsel of ungodly, nor stands in the path of sinners, nor sits in the seat of scornful, but his delight is in the law of the Lord. In his law he meditates day and night. He shall be like a tree planted by the rivers of the water, that brings its forth its fruit in its season, whose leaves shall also not wither. The ungodly are not so, but are like a chaff, which wind drives away. Therefore the ungodly shall not stand in the judgment, nor sinners in the congregation of the righteous. But the Lord knows the way of the righteous, but the way of the ungodly shall perish. Amen. प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवादाची भेट आज आम्ही तुझ्या वेदीवरती चढवतो परमेश्वरा. ही केवळ तुझी दया, ही केवळ तुझी कृपा आहे प्रभूजी, की या जिवंताच्या भूमीत तू आम्हाला जिवंत असं ठेवलं. एवढंच नाही तर आम्हाला सर्व वाईटाच्या गोष्टीपासून राखलं प्रभू, सर्व आरोग्यामध्ये ठेवलंस पित्या. हो प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुझे आभार मानले तरी ते कमी आहेत परमेश्वरा बापा. आज आम्हाला तू नव्यानं शिकवलं की आम्ही अर्पण कसं करावं, आम्ही परमेश्वरा भेट कशी द्यावी, आम्ही बलिदान कसं करावं प्रभूजी. हो प्रभूजी आपा, हे जे काही आम्ही ऐकलंय प्रभूजी आपा, ते आचरणात आणण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू कृपा दे, सहाय्य कर प्रभूजी आपा. आणि खरोखर आम्ही स्वतःला तुझ्या त्या वेदीवरती देऊन टाकावं प्रभूजी आपा.
हो प्रभूजी, तू पुरवठा करणारा यहोवा इरे परमेश्वर आहे. तू कधी कुणाचा ऋणी न राहणारा परमेश्वर आहे पित्या. तुझ्या त्या चांगुलपणासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. हो प्रभूजी, जी परमेश्वर बापा भेट तू आम्हाला दिलेली आहेस प्रभूजी बापा, तू स्वतःचा पुत्र देखील राखून ठेवला नाही परमेश्वरा, तर त्या वधस्तंभावर तू आम्हाला तो देऊ केला प्रभूजी. आता वेळ आमची आहे प्रभूजी, आता वेळ आमची आहे, आम्ही बलिदान देण्याची आहे परमेश्वरा. आम्ही तुझ्यासमोर आराधनेची भेट आणण्याची वेळ आहे प्रभू. हो प्रभूजी, आमची वेळ चोरू पाहणारे, जे आमच्या आराधनेची वेळ चोरू पाहणारे सैतानी दुरात्मे, त्यांच्या आम्ही आडवा येतो, आज्ञा करतो, निघून जाऊ दे आमच्या जीवनाला सोडून प्रभूजी. आमच्या जीवनाचं प्रथम स्थान केवळ आणि केवळ तुला आणि तुझ्या आराधनेला आम्ही द्यावं, असं तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर पित्या. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभु को आशीष दे. आमेन.